एक मोठी बातमी समोर येते। शरद मोहोळ नंतर आता आणखी एका गँगस्टरची हत्या करण्यात आलेली आहे। मुंबई आणि उपनगरमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे। आता नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। या बातमीनं खळबळ उडालेली आहे। कुख्यात गुंड चिराग लोकेची हत्या करण्यात आलेली आहे। लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली। या हल्ल्यामध्ये त्याची पत्नी देखील जखमी झाली आहे। 4 ते 5 जणांनी त्याच्यावरती हल्ला केलाय। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेरूळ पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की चिराग लोके हा गुंड आहे। त्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याची हत्या करण्यात आलेली आहे। 4-5 जणांनी त्याच्यावरती हल्ला केला। त्याला बेदम मारहाण करण्यात आली। त्यानंतर लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली आहे। चिराग लोके याचे गवळी व पुण्यातील काही टोळ्यांशी संबंध होते अशी देखील माहिती समोर येते आहे। दरम्यान चिराग लोके याच्यावर 4 ते 5 जणांनी हल्ला केला। या हल्ल्यात त्याला बेदम मारहाण करण्यात आली। त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। तर या घटनेत त्याची बायको देखील जखमी झाली आहे। लोके याचे पुण्यातील काही टोळ्यांशी संबंध होते अशी माहिती समोर येते। नेरूळ पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत।